हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे लग्नातली अदलाबदल. लग्न म्हटलं की आनंद, गडबड, नातेवाईकांची गर्दी, बंधनं, रुसवे-फुगवे सगळं येतंच. पण कधी-कधी या गडबडीत अशा काही गोष्टी घडतात की आयुष्यच बदलून जातं. ही गोष्ट आहे सायली आणि अन्विता या दोन जिवलग मैत्रिणींची आणि त्यांच्या नशिबाने घडवलेल्या एका अनपेक्षित अदलाबदलीची. सायली आणि अन्विता लहानपणापासूनच शेजारी राहत होत्या. एकाच शाळेत, एकाच कॉलेजमध्ये. लोक नेहमी म्हणायचे, या दोघीजणू एका आईच्या मुली आहेत. वेगळं ओळखता येणार नाही इतकी त्यांची जुळवाजुळव आहे. सायली थोडी शांत, गंभीर स्वभावाची, तर अन्विता हसतमुख, गप्पिष्ट. पण एकमेकींसाठी त्यांचं प्रेम एवढं खोल होतं की सगळ्यांना हेवा वाटायचा. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी सायलीला आदित्य नावाचा मुलगा भेटला. साधा, अभ्यासू आणि प्रामाणिक. दोघांचं गुपचूप बोलणं सुरू झालं. हळूहळू ते नातं प्रेमात बदललं. सायलीने अन्विताला सगळं सांगितलं. अन्वी, तो खूप चांगला आहे. मला खरंच वाटतं तो माझ्यासाठीच आहे. अन्विता हसून म्हणाली, तू खुश असलीस की मला पुरे. मी तुझ्या मागे कायम उभी राहीन. काही महिन्यांनी घरच्यांच्या संमतीने सायलीचं लग्न आदित्यसोबत ठरलं. घरात तयारी जोरात सुरू झाली. लग्नाच्या आधीच्या दिवसात सायली खूप तणावाखाली होती. पण अन्विता तिचा सगळा ताण कमी करत होती. तू काळजी नको करू, सगळं छान पार पडेल, ती नेहमी म्हणायची. तो दिवस आला. बारात आली. ढोल, ताशे, फटाके, गोंधळ, हसणं खिदळणं, सगळं वातावरण आनंदानं भारलं होतं. सायली लाल साडी नेसून घुंगट घालून मांडवात बसली होती. नवरदेव आदित्य तिच्या शेजारी बसला. मंत्रोच्चार सुरू झाले, मंगलाष्टकं वाजू लागली. आणि शेवटी जेव्हा पुरोहितांनी सांगितलं, आता वरानं वधूचा घुंगट उचलावा, तेव्हा आदित्यने हळूच घुंगट उचलला. सगळे पाहुणे पुढे वाकून पाहू लागले. पण समोरचं दृश्य पाहून आदित्य थबकला. कारण त्यांच्या शेजारी बसलेली मुलगी सायली नव्हती, तर ती होती अन्विता. सगळं मंडपातलं वातावरण स्तब्ध झालं. लोक कुजबुजू लागले. हे काय झालं? वधू बदलली कशी? आदित्यच्या डोळ्यात राग, संभ्रम आणि भीती एकत्र उमटली. हे काय चाललंय? सायली कुठे आहे? त्याने थरथरत विचारलं. अन्विता मात्र डोळे खाली घालून बसली होती. सगळे नातेवाईक, सायलीचे आई-वडील धावून आले. कुणालाच काही समजत नव्हतं. अचानक मंडपाबाहेरून आवाज आला, मी इथे आहे. सगळ्यांनी वळून पाहिलं. दरवाजाजवळ सायली उभी होती. पांढऱ्या ड्रेसमध्ये, चेहऱ्यावर अश्रू होते. ती पुढे येऊन म्हणाली, हे लग्न मी करू शकत नाही. मी शेवटच्या क्षणी मागे हटले. सगळे हादरले. का? काय झालं? सायली म्हणाली, माझ्या हृदयात अजूनही शंकेची जखम आहे. मला जाणवलं की मी आदित्यवर जितकं प्रेम करते असं वाटतं तितकं खरं नाही. माझ्या मनात अजून गोंधळ आहे. मी त्याच्यासोबत अन्याय करणार नाही म्हणून मी अन्विताला सांगितलं की जर ती खरोखर तयार असेल तर ती माझ्या जागी बसावी. अन्विता रडत म्हणाली, मी सुरुवातीपासून आदित्यवर प्रेम करत होते. पण सायलीला तो आवडतो हे कळल्यावर मी माझं मन दाबलं.
तिच्यासाठी मागे सरकले. पण आज सायलीनं माझ्याच हातात जबाबदारी दिली. सगळे गोंधळले होते, पण आदित्य शांतपणे उठला. तो दोघींकडे पाहत म्हणाला, प्रेमात जबरदस्ती नसते सायली. तू खरं सांगितलंस त्याबद्दल मी तुझा आदर करतो. आणि अन्विता, तुझ्या डोळ्यातलं प्रेम मी आजच नाही, खूप दिवसापासून बघतोय. मला वाटतं तुझ्यासोबत माझं आयुष्य जास्त खरं असेल. बराच गोंधळ, नातेवाईकांचे टोमणे, लोकांची कुजबूज, पण शेवटी दोन्ही कुटुंबांनी समजूत घातली. त्या दिवशी लग्न झालं, पण वधू होती अन्विता. सायली शांतपणे बाजूला बसून हसत होती. ती म्हणाली, मित्रमैत्रिणीत हेच खरं आहे. जी माझ्यासाठी योग्य नाही ती माझ्या मैत्रिणीसाठी योग्य असेल, त्यात काही चुकीचं नाही, काहीच नाही. काही महिने उलटले. आदित्य आणि अन्विता सुखी संसार करू लागले. सायलीने स्वतःच्या आयुष्यात नवीन मार्ग निवडला. तिला परदेशात नोकरी मिळाली. तिघंही अजूनही एकमेकांच्या संपर्कात होते आणि सगळ्यांना आठवत राहिलं त्या लग्नातली अदलाबदल, ज्याने आयुष्य बदलून टाकली. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.